नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आपलं स्वागत आहे आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजना करा या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. तर राज्यामध्ये जून ते सप्टेंबर महिन्यात झालेली अतिवृष्टीचे 31,000 कोटी रुपयाचं जे पॅकेज जाहीर झालं, त्यापैकी प्रत्यक्षात शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अनेक शेतकरी बांधव म्हणत आहेत की एकही रुपया जमा झाला नाही. तर असं शेतकरी बांधव म्हणत आहेत. तर एकंदरीत शेतकऱ्यांना अखेर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आलेली आहे आणि अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकही रुपया जमा करण्यात आल्या नाही. तसेच आपल्या राज्याशी संलग्न असलेले राज्य म्हणजे शेजारचं राज्य पंजाब राज्यामध्ये 1,00,000 हेक्टरी असं जाहीर करण्यात आलेले आहेत. पण महाराष्ट्रामध्ये नुसतं 31,000 कोटीची जी शासन निर्णय असेल ते जाहीर झाला. GR सुद्धा आलेला आहे. आपण स्क्रीनच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकता. राज्यातील 253 तालुक्यामध्ये झालेल्या जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये जे काही नुकसान झाले या नुकसान भरपाईचं म्हणून 31,000 कोटीचं जे काही पॅकेज जाहीर झालं, राज्य शासनाच्या माध्यमातून म्हटले की मुख्यमंत्री सुद्धा म्हटले की दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील. पण प्रत्यक्षात काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कमी सुद्धा आले आणि काही शेतकरी बांधवांना एकही रुपया आलेला नाही. पण असं का झालं? तर एकंदरीत आपण पाहिलं तर शेतकऱ्यांना प्रत्यक्षात एकही रुपयाची मदत झालेली नाही. ती लवकरात लवकर योग्य त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आधार संलग्न बँकेमध्ये यायला पाहिजे. फक्त एवढीच आपली विनंती आहे. योग्य त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आधार संलग्न बँकेमध्ये DBT मार्फत असेल, ज्या शेतकऱ्यांची फार्मर ID होती त्यांच्या खात्यावरती ते थेट पद्धतीने जमा करण्यात असल्याचं राज्य सरकारनं म्हटलेलं आहे. ज्या शेतकऱ्यांची फार्मर ID नसेल त्यांना EKYC करून मिळतील. पण EKYC करून सुद्धा आणि यादीमध्ये नावच नसेल तर शेतकऱ्यांना कसं करायचं हा पण प्रश्न आहे. आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जी काही रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर टाकायला पाहिजे अशी विनंती आहे. दुसरं म्हणजे आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. शेतकऱ्यांच्या योग्य त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही जी रक्कम आहे ती लवकरात लवकर टाकण्यात यावी. धन्यवाद.